माझ्या प्रिय धम्म उपासक आणि उपासिकांनो, कालच्या भागात आपण पंचशिलेची पाचही तत्वे किती महत्त्वाची आहेत हे पाहिले आणि पंचशिलेची खरे महत्त्व काय आहे हे आपण आज या सदर कथेतून ऐकणार आहोत. तर पंचशिलेचे महत्त्व आहे. एकदा एक भिक्खू धम्मप्रचारासाठी दुसऱ्या गावी जात असताना त्यांना रात्र झाली. त्यामुळे जवळ असलेल्या घराचा दरवाजा ठोठावला. घरातून एक व्यक्ती बाहेर आली. तेव्हा भिक्खू त्यांना म्हणाले, आता रात्र झाली आहे, त्यामुळे आजची रात्र मला तुमच्याकडे विश्रांती करेन व सकाळ होताच निघून जाईल. तर ती व्यक्ती बोलली, चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच भिक्खू निघाले, पण निघताना त्या व्यक्तीस बोलले, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, परंतु बुद्धांचे पंचशील सांगतो ते ऐका आणि त्याचे पालन करा, तुमचे जीवन सुखी होईल. भिक्खूने त्या व्यक्तीला पंचशिलेचा मराठीत अर्थ सांगितला. हिंसा करू नये, चोरी करू नये, काम वासनेपासून अलिप्त राहावे, खोटे बोलू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये. ही 5 तत्वे जर पाळली तर तुमचे मंगल होईल, कल्याण होईल. मग 5 ही तत्वे पाळणार ना? तो व्यक्ती बोलला, नाही, मला शक्य नाही. मग निदान 4 तरी तत्वे पाळा. तो व्यक्ती बोलला, नाही, तेही शक्य नाही. मग 3 तरी पाळा, तेही शक्य नाही. भिक्खू म्हणाले, निदान 2 तरी पाळा. तो व्यक्ती बोलला, नाही, तेही शक्य नाही आहे. 1 तरी पाळा आणि अनुभव घ्या, आता नाही बोलू नका. तो व्यक्ती बोलला, चालेल. भिक्खू म्हणाले, मग कोणते तत्व पाळणार? मी खोटे बोलणार नाही हे चालेल, तुमचे मंगल हो, तुमचे कल्याण हो, असे म्हणून भिक्खू निघून गेले. ती व्यक्ती ही चोर होती. जशी रात्र झाली तशी ती विचार करू लागली, चला, कालचा दिवस फुकट गेला, आज मोठी चोरी करावी लागेल. आज राजाच्या राजवाड्यात चोरी करावी. रात्र होताच ती व्यक्ती चोरी करण्यास निघाली. त्या राज्याचा राजा वेषांतर करून बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाला. रस्त्यात राजाला ती व्यक्ती दिसताच राजाने त्याला अटकले आणि एवढ्या रात्री कुठे जातोयस? तो व्यक्ती बोलला, मी राजाच्या राजवाड्यात चोरी करायला जात आहे. राजा बोलला, एक काम कर, तू जितकी चोरी करशील त्याचा अर्धा वाटा मला पाहिजे, कबूल? चोर बोलला, हो, कबूल. राजा बोलला, मग तू राजाकडे असणारे हिरेच चोर ना, जा आणि लवकर परत ये. चोर निघून राजाच्या राजवाड्यात जातो. राजाचा खजिना उघडतो आणि पाहतो तर काय, फक्त 5 हिरे होते. चोर विचार करतो, बाहेरच्या माणसाला अर्धा वाटा द्यायचा आहे, मग हे 5ही हिरे नेऊन जमणार नाही. तो 4 हिरे घेतो आणि 1 तसाच ठेवतो. चोर बाहेर येताच राजा त्याची वाट पाहत असतो. चोर राजाला 2 हिरे देतो आणि बोलतो, राजा कंगाल आहे, फक्त 5च हिरे होते, 4 मी आणले व 1 ठेवला आहे. राजा त्याला म्हणतो, तू चोर असून खरे बोलतोस याचे मला आश्चर्य वाटते. आणि राजा त्याचे नाव व तो कुठे राहतो ती सर्व माहिती घेतो. राजा राजवाड्यात जातो आणि चोर घरी जातो. दुसऱ्या सकाळी राजा दरबारात येतो व आपल्या सेवकाला त्या चोराचे नाव सांगतो. त्याची सर्व माहिती सांगून तो त्याला दरबारात हजर करायला सांगतो. सेवक निघून जातो. थोड्या वेळाने राजा प्रधानाला म्हणतो, मला आपल्या खजिन्यातील हिरे किती आहेत ते सांगा, ते सर्व घेऊन या. प्रधान जातो, खजिना उघडतो, पाहतो तर काय, केवळ 1 हिरा असतो. प्रधान मनाशी बोलतो, एकूण हिरे 5 होते, याचाच अर्थ हिऱ्याची चोरी झाली आहे आणि राजाला कुठे माहीत आहे की 1 हिरा शिल्लक आहे. तो उरलेला हिरा आपल्या खिशात टाकतो. इकडे दरबारात सेवक चोराला घेऊन हजर होतो. राजाला पाहून चोर मनात खूप घाबरतो. आपल्याला रात्री भेटलेला राजाच होता,
आता आपले काही खरे नाही. आता मी मेलोच. उगाच त्या भिक्षूचे ऐकले. आता मरण अटळ आहे. प्रधान मोठ्याने ओरडत येतो, राजेसाहेब घात झाला, आपले हिरे चोरीला गेले. हे वाक्य ऐकताच चोर मनातून घाबरून जातो. राजा म्हणतो, काय, हिरे चोरीला गेले? राजा पुन्हा एकदा प्रधानाला म्हणतो, तुम्ही नीट पाहिले का? प्रधान म्हणतो, हो राजेसाहेब. तुम्ही नाही ना एखादा लपवलात? काय बोलता राजेसाहेब, मी आणि चोरी करू आणि तीही तुमच्याकडे? खरं सांगा प्रधानजी, नाहीतर मी कोणाला तरी तुमची झाडाझडती घेण्यास सांगतो. आणि जर तुमच्याकडे हिरे सापडले तर तुमचे काही खरं नाही. राजेसाहेब, माफी असावी. एक हिरा चोराने ठेवला होता, तो माझ्या खिशात आहे. माफ करा मला. प्रधानजी, आजपासून तुम्हाला या कामावरून काढून टाकण्यात येत आहे आणि तुमच्या जागी आता सेवक ज्या माणसाला घेऊन आला आहे त्याची नेमणूक करण्यात येत आहे. हे राजाचे बोलणे ऐकून चोर मनात खुश झाला आणि घाबरलाही. राजा त्याच्याकडे पाहून म्हणाला, मी सत्य तेच बोलतोय. आजपासून तू माझा प्रधान. तेव्हा तो चोर बोलला, बुद्धांचे मी एक तत्व पाळले तर चोराचा प्रधान झालो. मग 5 तत्व पाळले असती तर? खरंच बुद्ध महान होते. नमो बुद्धाय. जय भीम.